नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला उंबरठ्याला हळदीचे लेपन का करतात आणि त्या कधी करावे याविषयी सांगणार आहेत आणि कसे करतात. तर आपल्या हिंदू धर्मात उंबरठा हा घराचा पवित्र भाग मानला जातो आणि उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, समृद्धी, मंगलमय वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. अ, हळद ही पवित्र मानली जाते आणि तिच्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. आणि हळदीचे लेपन कधी करावे तर हळदीचे लेपन गुरुवारी किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीचा दिवस असतो. ही दिवाळी, गुढीपाडवा, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी असं शुभ सणांच्या दिवशी आपण उंबरठ्याची पूजा करू शकतात. तर सकाळी आपल्याला घर स्वच्छ करून उंबरठा आणि दरवाजे ते सर्व पुसून घ्यायचे आहेत. मी इथे दरवाजा आणि ते एक स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहेत आणि उंबरठ्याला लेपन करणार आहेत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 2 चमचे हळद घेतलेली आहेत आणि इथे उंबरठा मी पहिले स्वच्छ करून घेणार आहेत पाणी टाकून आणि पुसून घेणार आहेत. आणि हळदीचे लेपन करून घ्यायचे आहेत आपल्याला. गुरुवारी, एकादशीला आणि पौर्णिमा, अमावस्येला आपण हे हळदीचे लेपन करू शकता. रोज रोज जमत नाही आपल्याकडनं, घरातली कामं असतात त्यामुळे. अमावस्येला आपण घर तर साफसफाई करत असतो, देवघर साफसफाई करत असतो. त्या दिवशी आपल्याला अमावस्येच्या दिवशी तर नक्की करा. इथे मी 2 चमचे हळद घेतलेली आहेत आणि त्यामध्ये 2 चमचे गोमूत्र टाकलेले आहेत आणि गुलाबजल 2 चमचे. त्यामध्ये तुम्ही कापूर पण घालू शकता आणि अजून अत्तर पण टाकू शकता. चंदन असेल तर चंदन पण. मी गुलाबजल घातलेले आहेत आणि थोडंसं हे अशी पातळ करायचं आहेत आणि पूर्ण आपल्याला उंबरठ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत ते. हळद ही पवित्र मानली जाते आणि तिच्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मही असतात. म्हणून हळदीचे लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे. निगेटिव्हिटी चालल्या जाते घरातली, घरात शांतता लागते. करून बघा तुम्ही. खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना पण छान वाटतं. घरात एकदम फ्रेश वातावरण तयार होतं. रांगोळी ते काढली जाते दरवाजामध्ये आपल्या. माता लक्ष्मीचा येण्याचा मार्ग असतो तो उंबरठा म्हणजे. उंबरठ्याची पूजा आपण गुरुवारी शुभ दिवशी नक्की करा. मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करत आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हळदीचे लेपन आपण करून घेऊया. मग आमचे 2 दरवाजे आहेत तर मी दोन्ही दरवाज्यांच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेत आहेत आणि हळदीचे लेपन सुकलेले आहेत. तर त्यावरती मी आता रांगोळी काढून घेणार आहेत. रोज रोज शक्य नाही होत आपली रांगोळी काढणं. एक छोटीशीच रांगोळी मी काढत असते फक्त. लक्ष्मीचे पाऊल काढत असते दरवाजामध्ये. अमावस्या, पौर्णिमेला आणि दिवाळीच्या टायमानं काढायची आपण रांगोळी जास्तीची. दोन्ही साईडने मी लक्ष्मीचे पाऊल काढून घेतलेले आहेत आणि रांगोळी काढून घेते. तुमच्याकडे रांगोळीचा साचा जर असेल ना, त्याने तर पटकन होती रांगोळी काढायची.
त्याने तुम्ही काढू शकता. वेळ लागत नाही, काही नाही. माझ्याकडे नाही तर म्हणून मला हाताने काढावं लागते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. रांगोळी काढून घेते मी पूर्ण आता. मी दोन्ही साईडनी रांगोळी काढून घेतलेली आहे दोन्ही उंबरठ्यावरती. आणि आता दिवा लावून घेणार आहेत. दिव्याखाली मी वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि त्यावरती दिवा ठेवलेला आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आणि धूप लावून घ्यायची आणि उंबरठ्याची पूजा करून घेऊ हळदी कुंकू अक्षदांती वाहून. आपली उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा आणि माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची घरावर कृपा राहावी म्हणून आपण ही स्वस्तिक काढत असतो. आणि बाहेरून कोणाची नाही वाईट नजर पडू नये यासाठी पण आपण हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत. ही बघा किती छान असं पूजा आपली झालेली आहे उंबरठ्याची. हळदीचे लेपन नक्की करून बघा, खूप छान वाटतं. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक अमावस्येला नक्की करून बघा उंबरठ्याची पूजा अशी हळदी लेपननी. नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि घरामध्ये प्रसन्न वाटेल, पॉझिटिव्हिटी तयार होईल. खूप छान असं उंबरठ्याची पूजा आपली झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.